नमस्कार. आज आपण एक अशी गोष्ट पाहणार आहोत, एका मुलाची, ज्याला आपल्या प्रसंगावधानानं सगळ्यांची मनं जिंकली. पण ही गोष्ट सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न. खरा हिरो किंवा खरा नायक म्हणजे नक्की कोण असतो? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला शेखर नावाच्या एका मुलाच्या गोष्टीत सापडणार आहे. तोच आहे आपल्या आजच्या गोष्टीचा नायक. तर शेखरने एक असं सत्कार्य केलं, म्हणजे इतकं मोठं चांगलं काम केलं की त्याची चर्चा सगळीकडेच झाली. पण असं काय केलं असेल त्यानं? चला पुढे पाहूया. आता आपण गोष्टीच्या एका महत्वाच्या टप्प्याकडे वळतोय. तो टप्पा म्हणजे शेखरच्या कामाला मिळालेला सर्वोच्च सन्मान. तर झालं असं, शेखरनं ते चांगलं काम केलं, ती बातमी वाऱ्यासारखी पसरत गेली आणि पसरता पसरता थेट देशाच्या राष्ट्रपतींपर्यंत जाऊन पोचली. विचार करा, ही काही साधी गोष्ट नाहीये. एखादी बातमी थेट राष्ट्रपतींपर्यंत पोचते याचाच अर्थ त्या कामाचं महत्त्व कितीतरी मोठं होतं. म्हणजे बघा, घटनाक्रम अगदी सरळ होता. पहिलं म्हणजे ते सत्कार्य, मग त्याची सगळीकडे झालेली चर्चा, आणि मग आला तो खास दिवस, प्रजासत्ताक दिन. आणि प्रजासत्ताक दिन म्हणजे आपल्या सगळ्या देशासाठी किती अभिमानाचा दिवस असतो, नाही का? तर याच दिवशी या गोष्टीचा क्लायमॅक्स होता. त्याच दिवशी खुद्द राष्ट्रपतींच्या हस्ते शेखरचा सत्कार झाला. विचार करा, देशाच्या सर्वोच्च व्यक्तीकडून असा सन्मान मिळणं किती मोठी गोष्ट असेल ही. आता साहजिकच आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न येतोय की असं नेमकं काय केलं होतं शेखरने की त्याला इतका मोठा सन्मान मिळाला. याचं उत्तर, गंमत म्हणजे शेखरने काय केलं यात नाहीये, तर त्याने ते कसं केलं यात आहे, त्याच्या एका खास गुणामध्ये. चला बघूया तो गुण कोणता आहे. आणि ते रहस्य म्हणजे प्रसंगावधान. सोप्या भाषेत सांगायचं तर ऐन संकटकाळी डोकं शांत ठेवून योग्य तो निर्णय घेण्याची ताकद. आणि हीच गोष्ट शेखरच्या यशाचं खरं कारण ठरली. या दोन्ही गोष्टींमधला फरक बघितला की सगळं स्पष्ट होतं. एका बाजूला आहे गोंधळ, जिथे काहीच सुचत नाही, विचार थांबतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे प्रसंगावधान, म्हणजे शांतपणे परिस्थिती समजून घेऊन योग्य पाऊल उचलणं. म्हणूनच शेखरने काय केलं यापेक्षा त्याने ते कसं केलं हे जास्त महत्त्वाचं ठरलं. त्याचं ते डोकं शांत ठेवणं आणि योग्य निर्णय घेणं खरंच वाखाणण्याजोगं होतं. तर मग या संपूर्ण गोष्टीतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काय आहे यामागचा मुख्य विचार? या कथेचं सार एकाच वाक्यात आहे. संकटामध्ये प्रसंगावधान महत्त्वाचं ठरतं. किती साधं आणि किती महत्त्वाचं वाक्य आहे हे, नाही का? खरं तर हाच या कथेचा आत्मा आहे. आणि हा गुण काही फक्त गोष्टींमध्येच नसतो, नाही का? आपल्या रोजच्या आयुष्यात कितीतरी वेळा असे प्रसंग येतात जिथे हे प्रसंगावधानच आपल्याला वाचवतं. मग ते आणीबाणीचा सामना करणं असो, पटकन निर्णय घेणं असो, किंवा अचानक आलेल्या समस्येवर तोडगा काढणं असो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की हे कौशल्य फक्त हिरोंसाठी नाहीये. हे प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हे आपण प्रयत्नांनी शिकू शकतो, वाढवू शकतो. तर जाता जाता एक विचार. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे कोणते प्रसंग येतात जिथे हे प्रसंगावधान सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरतं? यावर जरा विचार करून बघा.